बोगस सरपंच स्वाक्षरी शिक्के मारून जन्मदाखल्यांची फसवणूक 19 वर्षे फरार आरोपी लातूर पोलिसांकडून जेरबंद. लातूर पोलिसांच्या विशेष पथकाने डायमंड फाईलमधील महत्त्वाच्या फसवणुकीच्या गुन्ह्यातील 19 वर्षे फरार असलेल्या आरोपीला अखेर मुसक्या आवळण्यात यश मिळवलंय. हा आरोपी 2006 पासून पोलीस प्रशासन व न्यायालयात सतत गुंगारा देत असल्याने त्याचा शोध लागणे हे पोलीस दलासाठी मोठं आव्हान ठरलं होतं. पोलीस स्टेशन गांधी चौक येथे कलम 420, 468, 471 भादवी अन्वये आरोपी अभंग प्रभू उर्फ प्रभाकर सूर्यवंशी याच्या विरुद्ध 14 जून रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर तो पळून जाऊन सतत ठिकाण बदलत राहिल्याने तो सापडत नव्हता. तो गावोगावी फिरत राहून स्वतःला ग्रामपंचायत टाकळीचा सरपंच असल्याचे भासवून बोगस जन्मदाखले तयार करून नागरिकांची फसवणूक करत होता. हे दाखले शाळेत दिल्यावर शिक्षकांना संशय घेतला. आरोपीला विचारणा केल्यानंतर तो सरपंच नसल्याचं उघड झालं. त्याने 29 मुलांचे बोगस जन्मदाखले तयार करून प्रत्येकी 40 ते 50 रुपये घेतले होते. हे दाखले शाळांमध्ये पहिलीमध्ये प्रवेशासाठी वापरण्यात आले. त्यावेळी तपासिक पोलीस उपनिरीक्षक CM गोरे यांनी सरपंच कार्यालयाचे शिक्के, हस्ताक्षर, नमुने, बोगस फॉर्म आदी मुद्देमाल पंचनाम्या जप्त केलाय. विशेष पथकास आरोपी बोबळी तालुका देवणी भागात राहत असल्याची गुप्त माहिती मिळाली. माननीय अपर पोलीस अधीक्षक लातूर यांना कळवून त्वरित पथकाने छापा टाकला. कारवाईमध्ये आरोपी आपल्या घरी 23 नोव्हेंबर रोजी ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन गांधी चौक येथे हजर करण्यात आले. लातूर येथून सहसंपादक रणजित मस्के यांची रिपोर्ट.